जरीपटका पोलीस स्टेशनला साधारण 21 तारखेला एक घरफोडीची घटना रिपोर्ट झाली होती। सचदेव यांची कुशीनगरमध्ये त्यांचं घर फोडून त्याच्यातून 15 लाख कॅश आणि काही सोन्याचे दागिने मिळून असे 16,10,000 रुपयाचा मुद्देमाल गेला होता। त्याबाबत गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमच्या दोन्ही डीबी पथकाच्या टीमने साधारण 350 ते 400 सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज चेक केले। दिवस रात्र अहोरात्र त्यांनी मेहनत केली आणि त्या सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याच्यामध्ये आपल्याला 2 आरोपींची आम्ही ओळख पटवण्यात यशस्वी झालो। यशस्वी झाल्यानंतर ज्या ठिकाणी ते लपून बसले होते अशा ठिकाणी आम्ही रेड केली असता सुरुवातीला आम्हाला प्रदीप ठाकूर नावाचा आरोपी मिळाला। त्याच्याकडून आम्ही 2.25 लाखाची रिकव्हरी केली होती। त्यानंतर दुसरा जो आरोपी होता रमेश महिलांगे म्हणून, जो त्याच्यावरती आतापर्यंत साधारण 50 ते 60 गुन्हे दाखल असतील वेगवेगळ्या राज्यामध्ये, नागपूर तसेच इतर राज्यांमध्ये देखील, आणि खूप नावाजलेला क्रिमिनल आहे आणि जो मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल होता। असा क्रिमिनल देखील पुन्हा आमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी करायला आला असता आमच्या बीट मार्शल्स जे होते त्यांना संशय आल्याने त्यांनी त्यांना अटकलं आणि तो पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याचा पाठलाग करून आमच्या बीट मार्शलने त्यांना ताब्यात घेतलं। त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली। बीट मार्शलने ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन डीबी पथकाने त्याच्याकडे चौकशी करून त्याच्याकडे गुन्ह्यातील आणखीन माल आपण जप्त केलेला आहे। जेव्हा आपण ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याकडे एक स्विफ्ट डिझायर गाडी मिळून आली। ती स्विफ्ट डिझायर गाडी देखील लकडगंज पोलीस स्टेशनतून चोरीला गेलेली होती। तसेच त्या गाडीमध्ये एक ॲपलचा मोबाईल देखील मिळून आला। तो ॲपलचा मोबाईल सावनेर येथील एका घरफोडीमध्ये त्यांनी चोरलेला होता हे निष्पन्न झालेलं आहे। अशा प्रकारे आम्ही 4 गुन्हे एकूण त्याच्याकडून ओपन केलेले आहेत आणि आता ह्या पूर्ण गुन्ह्यामध्ये साधारण आम्ही 7,28,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आरोपी सध्या जेलमध्ये आहेत। या गुन्ह्यामध्ये एकूण 2 आरोपींना अटक केलेली आहे कारण 2 आरोपींनी तो गुन्हा केलेला होता ते सीसीटीव्हीमध्ये आम्हाला दिसून आले। त्यामध्ये एक प्रदीप ठाकूर म्हणून आरोपी अटक केलेला आहे आणि दुसरा रमेश महिलांगे नावाचा आरोपी आहे, त्याला आम्ही दोघांना अटक केलेला आहे।